मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे 2 हप्ते जमा होणार। आपली योजना अखेर लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे। अखेर खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर आता सर्वात मोठी दिलासा देणारी व आनंदाची बातमी समोर येत आहे। आता सध्या स्थितीला यादी देखील आता महायुती सरकारकडून प्रसारित झालेली आहे। 3 बँकेमध्ये सर्वात अगोदर पैसे जमा होणार असून 14 जिल्ह्याचा पहिला टप्पा आपल्याला पाहायला मिळत आहे। कोणते जिल्हे आहेत ती नावे देखील तुम्हाला सांगणार आहे। त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। 2 मिनिटं वेळ काढून व्हिडिओ जर शेवटपर्यंत पाहिला तर सर्व अपडेट कळून जाईल। तसेच आता एक नव्हे तर गॅस सिलेंडर हप्ता देखील मोफत पाहायला मिळणार आहे। तो हप्ता 830 रुपयांचा आहे। तसेच फेब्रुवारी हप्त्यासंदर्भात ही दिलासा देणारी अपडेट आता लाडक्या बहिणीसाठी आलेली आहे। सर्व योजनांचा तुम्हाला जर लाभ घ्यायचा असेल तर फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। गॅस सिलेंडरचे पैसे देखील सर्व लाडक्या बहिणींना सरकारला द्यायचे आहेत। त्यामुळे तुम्हाला एक छोटंसं काम करायचं आहे। गॅस सिलेंडर 830 रुपये हप्ता देखील तुमच्या थेट बँक खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून आता जमा केला जाणार आहे। तर चला पाहूयात आता सविस्तर जिल्ह्यांची अपडेट, तसेच कधी हप्ता मिळणार, कोणत्या जिल्ह्यात आता पहिला टप्पा वाटप आहे, ती सर्व माहिती तुम्हाला मिळून जाईल। आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। बऱ्याच जणांनी अजून चॅनलला सबस्क्राइब केलेले दिसत नाहीये। एक काम करायचं आहे, सर्वात अगोदर चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका, जेणेकरून लाडकी बहीण योजना, गॅस सिलेंडर हप्ता तसेच अजून काही योजनांचा तुम्हाला कसा लाभ मिळेल, काय अपडेट आल्यानंतर त्या देखील आपण या चॅनलवरती देत असतो, त्या पाहायला मिळतील। तसेच कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ पाहतात तुमचा जिल्हा देखील कमेंटमध्ये नक्की सांगा। तर इकडे बघू शकता पहिली अपडेट म्हणजे आता 3 बँकेमध्ये सर्वात अगोदर पैसे जमा होणार असून आता जिल्ह्यांची नावेही मंजूर करण्यात आलेली आहेत। या जिल्ह्यामध्ये पहिला टप्पा आता जाहीर झालेला आहे। काही ठिकाणी 1500 रुपये तर मिळणारच आहेत, मात्र त्यापेक्षा अधिकची रक्कम 3000 रुपये होय, लाडक्या बहिणींना 3000 रुपये देखील काही ठिकाणी देण्यात येणार आहेत। जर तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर तुम्हाला 3000 रुपये मिळून जाणार आहेत। जर तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर दिलासा देणारे अपडेटच आहे, कारण की आधार कार्ड तर हे सर्वांकडे असतंच। मग तुमच्याकडे आहे तर आता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व तुमच्याकडे आधार कार्ड आहे का नाही, हो किंवा नाही कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे, कारण की 3 दिलासा देणारी आता एक खुशखबर आपल्याला लाडक्या बहिणीसाठी आधार कार्डवर पाहायला मिळत आहे। लगेचच पैसे त्यांना मिळणार आहेत। आता इकडे बघू शकता जिल्ह्यांची नावे मंजूर झाल्याची माहिती वरती देण्यात आलेली आहे। तसेच खाली काय सांगितलेलं आहे ते पाहू शकता। आता एक महत्त्वाची अपडेट म्हणजे जिल्हे जाहीर झालेले असून आता यामध्ये जिल्ह्यांची नावे देखील देण्यात आलेली आहेत। कोणते जिल्हे आहेत, कोणत्या जिल्ह्यात हप्ता जास्त मिळणार, कोठे गॅस सिलेंडरचा हप्ता मिळणार, ती माहिती आहे। आता इथून पुढे लक्ष देऊन तुम्हाला व्हिडिओ ऐकायचा आहे। तर पहिला जिल्हा मी तुम्हाला सांगत आहे, इकडे बघू शकता। आपल्याला पहिला जिल्हा जर पाहायला गेलं तर पहिला जिल्हा आपल्याला उत्तर महाराष्ट्रातील पाहायला मिळत आहे, तो म्हणजे धुळे जिल्हा आहे। धुळे जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना चांगला दिलासा आता मिळणार असून धुळे जिल्ह्यामध्ये 1500 रुपये लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा सर्वात अगोदर जमा करण्यात येणार आहे। लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळणार आहे। ही एक आनंदाची बातमी धुळे जिल्ह्यातील लाडक्या बहिणींसाठी म्हणावं लागेल। तसेच गॅस सिलेंडरचे 830 रुपये सरसकट सरकारला द्यायचे आहेत, त्यामुळे तुम्हाला आतापर्यंत जरी मिळाली नसतील तरी इथून पुढे नक्कीच मिळणार आहेत, कारण की सर्व अटी काही हे आता बंद केलेले आहेत। सर्वांनाच लाभ थेट त्यांच्या बँक खात्यात दिला जाणार आहे। मात्र त्यासाठी छोटंसं काम करा म्हणून सरकारने सांगितलेलं आहे। ते काय काम करायचं आहे ते तुम्हाला व्हिडिओच्या पुढे मी सविस्तर एकदम जे आहे ती समजून सांगणार आहे। त्याकरिता व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पाहत चला। चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला एक लाईक करायचा आहे। कोणता जिल्हा आहे ते देखील सांगायचं आहे व आधार कार्ड आहे का नाही ते देखील सांगा। आता बघू शकता हे धुळे जिल्ह्यात झालं काय काय मिळणार। 1500 रुपये एक मिळणार व त्यासोबत 830 रुपये कशाचा हप्ता, तर गॅस सिलेंडरचा हप्ता। आता तुम्हाला एक सांगतो, गॅस सिलेंडरचा हप्त्यासाठी एक सर्वात अगोदर काय काम करायचं आहे। पहिलं काम सांगतो, जर तुमच्याकडे गॅस सिलेंडर जर असेलच, आता एक सर्वात अगोदर काम म्हणजे गॅस सिलेंडर जर महिलांच्या नावावरती नसेल तर महिलेच्या नावावरती गॅस सिलेंडर तुम्हाला करायचं आहे। पुरुषाच्या नावावरती गॅस सिलेंडर राहू द्यायचं नाहीये, अन्यथा तुम्हाला लाभ मिळणार नाहीये। एवढं काम जर तुम्ही केलं तर आता पुढचं एक छोटंसंच काम आहे, ते एक तुम्हाला करायचं आहे। ते केल्यानंतर 100% 830 रुपयांचा हप्ता मिळून जाईल। आता ते देखील काम मी व्हिडिओच्या पुढे सांगणार आहे। शेवटपर्यंत लक्षपूर्वक व्हिडिओला तुम्हाला बघायचा आहे। आता पुढचा जिल्हा सांगत आहे, इकडे बघू शकता। आपण उत्तर महाराष्ट्रातील धुळे जिल्हा पाहिला। धुळे जिल्ह्यात मोठी खुशखबर आहे। तसेच आता लाडक्या बहिणींना होळी निमित्त साडी वाटप देखील गावोगावी त्यांच्या शहरामध्येही आता वाटप केले जाणार आहे। थेट त्यांना आता याचा देखील लाभ देण्याचा निर्णय राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी दिलेला आहे। यामध्ये आता मोठे बदल देखील होणार आहेत। आता 10 नव्हे तर 16 जिल्हे देखील पाहायला मिळत आहेत। 16 जिल्ह्यांची नावे आपण सांगणार आहोत। इकडे बघू शकता 10 नव्हे तर आता 16 जिल्ह्यामध्ये पहिला टप्पा हा लाडकी बहीण योजनेच्या पैशाचा सर्वात अगोदर आता जमा केला जाणार आहे। तसेच इकडे बघू शकता
महत्त्वाचा निर्णय म्हणजे आता 3 बँकेत हे पैसे सर्वात अगोदर जमा होणार आहेत। तुम्हाला बँकेची नावे देखील सर्वात अगोदर सांगून टाकतो, नंतर आता जिल्ह्यांची नावे देखील सांगणार आहे। इकडे बघू शकता, आता जर तुमची पोस्टात खाते असेल तर खुशखबरच समजून जा, पोस्टात देखील काळजी नसावी। पोस्टात देखील बँक खाते असेल तर पैसे जमा केले जाणार आहेत। पहिल्या टप्प्यात सर्वात अगोदर तुमच्या खात्यावरती किती रक्कम येणार इकडे बघू शकता, 1500 रुपये फेब्रुवारी हप्ता, 1500 रुपये हा फेब्रुवारी हप्ता येणार व गॅस सिलेंडर अन्नपूर्णा योजनेचे 830 रुपये हे तुमच्या बँक खात्यावरती जमा केले जाणार आहेत। तसेच आता नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लाडक्या बहिणींच्या खात्यावरती देखील 2000 रुपये जमा केलेले आहेत। 24 तारखेला 2000 रुपये आलेले आहेत। तुम्ही एकदा चेक करून बघू शकता, 2000 रुपयांचा हप्ता देण्यात आलेला आहे। ज्या लाडक्या बहिणींना PM किसान योजनेचा लाभ मिळत असतो अशांना त्यांच्या खात्यावरती 2000 रुपयांची रक्कम दिलेली आहे। लगेचच त्यांना अजून नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये मिळणार आहेत। असे 4000 रुपये आता या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती एकाच महिन्यामध्ये पाहायला मिळू शकतात। आता ही 4000 रुपये त्या लाडक्या बहिणींच्या थेट बँक खात्यात जमा केले जाणार आहेत। तुम्हाला या योजनेचा लाभ मिळतो का नाही कमेंटमध्ये नक्की सांगा। व आता या दोन्ही योजनांचे मिळून 4000 रुपये मिळत असल्यामुळे लाडक्या बहिणींना, आता ज्या लाडक्या बहिणी शेतकरी आहेत त्यांना चांगलाच दिलासा मिळालेला आहे। मोदी सरकारकडून त्यांच्या खात्यावरती मोठी चांगली रक्कम ही जमा केलेली आहे। म्हणजे लाडक्या बहिणींना 1500 हप्ता मिळतोच, मात्र मोदी सरकारकडून PM किसान तसेच नमो शेतकरी योजनेचे देखील महिलांना पैसे मिळतात। तर आता 2000 मिळालेत, 2000 लगेचच त्या लाडक्या बहिणींना देण्याचा निर्णय आपल्याला पाहायला मिळत आहे। तुम्हाला PM किसान योजनेचा लाभ मिळत आहे का नाही, हो किंवा नाही नक्कीच सांगा। तर चला आता कोणत्या बँका आहेत त्या ठिकाणी खुशखबर आहेत ती तुम्हाला एकदा सांगतो, नंतर जिल्ह्यांची नावे आपल्याला पाहायची आहेत। इकडे बघू शकता, महत्त्वाचा निर्णय म्हणजे सध्या स्थितीला सरकारने घेतलेला असून सध्या स्थितीला पोस्टात देखील लवकर हे हप्ते आता जमा केले जातील असे अपडेट आपल्याला दिसून येत आहे। त्यातली त्यात इकडे SBI बँकेमध्ये देखील सर्वात महत्त्वाची बातमी पाहायला मिळत असून ज्यांचे SBI बँकेमध्ये देखील खाते असेल अशांना देखील चांगली खुशखबर मिळणार आहे। अशांसाठी एक दिलासा देणारीच अपडेट म्हणावं लागेल। आता या बँकेमध्ये 1500 रुपये तसेच आता जास्त लाभ देखील होणार आहे, तो म्हणजे अन्नपूर्णा योजनेचे 830 रुपये आता मिळणार आहेत। 830 रुपये सर्व बहिणींना मिळणार आहेत गॅस सिलेंडरचे। त्यासाठी काय काम करायचे आहे, अजून एक काम तर तुम्हाला सांगितले आहे, दुसरे काम सांगायचे आहे, ते देखील एक सोपंच काम आहे, ते देखील करून घ्या। तुम्हाला 830 रुपये फिक्स मिळून जातील 100% तुमच्या खात्यावरती। 1500 रुपये बघा, आता 1500 प्लस 830 रुपये म्हणजे याचं जर गणित केलं तर बघू शकता ही 2000 रुपयांच्या पुढे रक्कम जाते। म्हणजे तुम्हाला जर विचार केला तर 2000 रुपयांपेक्षा अधिकचा लाभ तुम्हाला मिळत असतो। म्हणजे 2330 रुपये तुमच्या बँक खात्यात येणार आहेत। फक्त छोटंसं काम करायचं आहे। बघू शकता 1000 नव्हे 2000 नव्हे तर तब्बल 2330 रुपये हे सरकारच्या माध्यमातून थेट तुमच्या बँक खात्यावरती जमा केले जाणार आहेत। थेट तुम्हाला हा लाभ देण्यात येणार आहे। मात्र यामध्ये 16 जिल्हे पाहायला मिळत आहेत। आधी 10 जिल्ह्यात येणार होते, मात्र 16 जिल्ह्यात हप्ता वाढवून मिळणार आहे। हप्ता लगेचच आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पाहायला मिळणार आहे। चला पुढे महत्त्वाची अपडेट पाहूयात। आता जिल्ह्यांची नावे पाहूयात। इकडे बघू शकता, जर तुमची पोस्टात खाते असेल तर खुशखबरच आहे। तसेच आता पैसे लवकर तर येणारच आहेत, मात्र SBI बँकेमध्ये देखील खुशखबर आलेली आहे। ज्यांचे बँक खाते SBI मध्ये आहे अशा SBI बँक धारकांच्या खात्यात देखील आता रक्कम सर्वात आधी देण्यात येणार आहे। यांच्या खात्यावरती मोठी रक्कम हे सरकारच्या माध्यमातून आता जमा केली जाणार आहे। पुढची बँक आहे ती म्हणजे बघू शकता, आता ही योजना महाराष्ट्रासाठी पाहायला मिळत आहे, लाडकी बहीण योजना। तर आता महाराष्ट्रातील एक महत्त्वाची बँक म्हणजे विचार केला तर बँक ऑफ महाराष्ट्र आहे। आता सरकार ही पैसे देताना काय करत असतं, महाराष्ट्रातली बँक आहे म्हणून सर्वात अगोदर या बँकेमध्ये देखील पैसे देण्याचं काम करतं। DBT मार्फत सर्वात अगोदर या बँकेत हप्ता जमा केला जाणार आहे। तुमचे खाते या बँकेत असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी, खुशखबर म्हणावं लागेल, आहे का नाही ते देखील नक्की कळवा। कारण की बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये पैसे आता तुमच्या बँक खात्यात जमा केले जातील। ही एक सर्वात मोठी आनंदाची बातमी, खुशखबरच तुमच्यासाठी आता पाहायला मिळत आहे। आता पुढचे जिल्ह्यांची नावे आपण पाहणार आहोत, म्हणजे एक सूचना देखील तुमच्यासाठी आहे। कारण की अचानकपणे एक निर्णय झालेला असून आता एक काम तुम्हाला लवकर करायचं आहे, अन्यथा फेब्रुवारीचा हप्ता देखील मिळणार नाही, गॅस सिलेंडरचे पैसे देखील मिळणार नाहीत। तुम्हाला आता लाभ जे आहे ते तुमचा गॅस सिलेंडरचा तर कायमचा बंद केला जाईल, मात्र लाडकी बहीण योजनेचा देखील तुम्हाला लाभ कायमचा बंद केला जाणार आहे। होय, पुढारीवरती देखील ही बातमी आलेली असून पेपरवरती बातमी आहे। यामध्ये सांगितलेलं आहे की आता 75,000 अर्ज बाद होण्याची शक्यता आहे। 75,000 लाडक्या बहिणी आता पुन्हा एकदा नव्याने बाद होण्याची शक्यता आहे। छोट्याशा चुका करत असल्यामुळे हे होत आहे, त्यामुळे तुम्ही
तुम्ही कोणत्याही चुका करू नका. त्या काय आहेत तुम्हाला सांगतो. कारण की तुम्हाला वाटत असेल की आत्तापर्यंत जानेवारीचा भेटला, म्हणजे डिसेंबर भेटला, नोव्हेंबरचा हप्ता भेटला, तर हा पण हप्ता मिळून जाईल. मात्र नाही, नवीन एक नियम आहे. तुम्ही ही अपडेट आता एकदा नक्की शेवटपर्यंत ऐकाच. कारण की जर तुम्ही 1-2 मिनिटांमुळे व्हिडिओ जर सोडून गेला तर मोठे नुकसान तुमचे पाहायला मिळू शकते. इथे बघू शकता नवीन नियम आहे. सर्व लक्षात घ्या व इतरांना देखील सांगा. कारण की एक मोठा बदल झालेला आहे. तसेच 10 लाडक्या बहिणींपर्यंत 10 जणांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करायचा आहे. तुमचा जिल्हा कमेंट करून चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकून लाईक करा. आता 41 लाडक्या बहिणी योजनांचा लाभ सोडण्यासाठी अर्ज केलेला आहे. स्वतःहून त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा नाही असं सांगितलेलं आहे. तसेच 75,000 लाडक्या बहिणी बाद होण्याची शक्यता आहे. ज्यांच्याकडे आता जे ते उत्पन्न जास्त असेल, तसेच आता 4 चाकी गाडी असेल, त्यांना तर लाभ मिळणारच नाहीये. मात्र काही जर बँक खाते, आधार नंबर कार्ड लिंक नसेल, म्हणजे मोबाईलशी आधार कार्ड नंबर काही लिंक नसेल, तर तुम्हाला लाभ मिळणार नाही. तुमचा हप्ता हा कायमचा बंद केला जाईल. त्यासाठी हे देखील लक्षात घ्या. सर्व योजनांचा फायदा घेण्यासाठी सर्व नियम लक्षात ठेवावे लागतील. तसेच आधार कार्ड असेल तर आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करा, जेणेकरून फेब्रुवारीचा हप्ता तुमच्या बँक खात्यात सर्वात अगोदर 1,500 रुपये जमा केला जाईल. आधार कार्ड आहे का नाही, हो किंवा नाही, कमेंटमध्ये नक्कीच कळवा. आता जे जिल्हे राहिलेले आहेत त्या जिल्ह्यांची नावे मी सांगणार आहे. तो व्हिडिओ या चॅनलवरती 1 ते 2 तासात येत आहे. ज्यांना पाहायचं असेल ते सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका. 10 जणांपर्यंत तरी कमीत कमी हा व्हिडिओ शेअर करा. सर्वांना माहिती मिळून जाईल. तसेच तुमचा जिल्हा कमेंट करून व्हिडिओला लाईक करायचे आहे. धन्यवाद.